देशातील शिक्षण पद्धतीमधील अनियमितता आणि पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर तब्बल 20 दिवस आमरण उपोषण केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी 20 जुलैला लाखो विद्यार्थी तरुणांचा संसद भवनाकडे जाणाऱ्या मोर्चात पोलिसांनी बळाचा वापर केला. यामध्ये काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्याचं देखील सोशल मीडियावर पाहायला मिळालं. या घटनेचा पडसाद आता नाशिकमध्ये देखील उमटत असल्याचं पाहायला मिळतं. विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज नाशिक शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस आणि मनसे यांच्या वतीनं आंदोलन करत जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी चला एकत्र येऊया, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवूया, केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा द्या अशा आशयाचे फलक हातात घेऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान आजचा विद्यार्थी हा उद्याच्या आपल्या देशाचा भविष्य आहे. त्याच्यावरच अशा पद्धतीने अमानुषपणे लाठीचार्ज होत असेल तर याचा आम्ही निषेध करतो. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. जे दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं ज्या विद्यार्थ्यांवरती त्यांच्यावरती जो काही लाठीचार्ज झाला, या लाठीचार्जच्या विरोधामध्ये आज आम्ही इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत. जे उद्याचे भविष्य आहे, जे विद्यार्थी आहे त्यांना हे लोक गुंड मारतात, त्यांना मारतात, अतिशय घाणेरड्या पद्धतीने त्यांच्यावरती लाठीचार्ज केलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. आम्ही धर्मेंद्र जे काही शिक्षण मंत्री आहे त्यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. नरेंद्र मोदीचा आम्ही राजीनामा मागत आहोत. आणि जे गुंड स्वरूपामध्ये जो काही आपला गृहमंत्री आहे अमित शाह त्यांचा सुद्धा आम्ही राजीनामा मागत आहोत. म्हणजे तुम्ही बघा की धर्मेंद्र प्रधान जे आहे त्यांची मुलगी फॉरेन मध्ये शिकते, तिचा खर्च अर्धा आपला भारत देश करतो आहे. म्हणजे 12 वर्ष सत्तेमध्ये राहून सुद्धा यांना एक युनिव्हर्सिटी नाही बनवता आलं, एक चांगलं कॉलेज नाही बनवता आलं. यांच्या आमदारांचे पोरं, खासदारांचे पोरं हे फॉरेन मध्ये शिकतात आणि आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांवरती, आपल्या कामगारांच्या पोरांवरती हे लाठीचार्ज करताय. या सगळ्या गोष्टीचा आम्ही आज निषेध करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. काल जे दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यास्थळी दिल्ली पोलिसांनी जे लाठीचार्ज केलं होतं त्या निषेधार्थ आम्ही हे क्रिकेटचं किट घालून आलो आहे. या देशामध्ये लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर, लहान लहान मुलींवर जे अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे. आम्हाला देखील असं वाटतं की आम्ही जे लोकशाही पद्धतीने आता आंदोलन करतोय आमच्यावर देखील लाठीचार्ज होऊ शकतो. याच्या निषेधार्थ आम्ही क्रिकेटचं किट घालून आलेलो आहोत. पुढे आम्हाला अशी देखील भीती आहे की जर हे सरकार असंच वागत राहिलं किंवा अजून क्रूर झालं तर आम्हाला चिलखत घालायची वेळ येईल. त्यामुळे या सरकारने वेळेत जागी व्हावं आणि धर्मेंद्र प्रधान यांनी जिम्मेदारी घेऊन आणि अमित शाह यांनी देखील जिम्मेदारी घेऊन राजीनामा द्यावा. एकूणच देशभरातून विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळतंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक.